सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठ्या प्रमाणात संख्या असलेल्या भाजपाला गुरुवारी नाराजांच्या रोषाला सामोरे जावे लागले। शहराध्यक्ष सुनील केदार यांना अक्षरशः कोंडून ठेवण्यात आल्याची घटना नाशिक रोड कार्यालयात घडली आहे। अखेर पोलीस दाखल झाल्यानंतर केदार यांची सुटका करण्यात आली आहे। निवडणुकीसाठी नाशिक रोड परिसरातून अनेक जण इच्छुक होते। अनेक वर्ष तयारी करूनही पक्षाने मात्र तिकीट नाकारले। संतापलेल्या नाराजांनी आज भाजपचे कार्यालय गाठले। मोठ्या प्रमाणात गर्दी जमली। यात RPI चेही इच्छुक होते। केदार यांना जाब विचारण्यात आला। नाराजांची समजूत काढण्यात केदार यांना अपयश आल्याने त्यांना कोंडून घेण्यात आले। या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। प्रभाग क्रमांक 17 मधून हर्षदा प्रवीण पवार ही भाजपची उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होते आणि त्यावेळेस माझ्याकडनं जवळपास महिनाभरापासून पूर्ण तयारी करून पूर्ण प्रभागामध्ये एक 1-on-1 घरापर्यंत कमळ पोहोचवलं। ऐन वेळी आदल्या रात्री माझं तिकीट नाकारून गणेश गडक नावाच्या व्यक्तीला तिकीट देण्यात आलं। हे तिकीट गेलं कस काय? जो व्यक्ती रात्रीपर्यंत जर शिवसेनेत होता तर बीजेपीत आला कस काय? याचं कर्तृत्व काय? यासाठी दिनकर आढाव आणि प्रशांत दिवे यांनी स्वतःलाच मॅनेज करून घेण्यासाठी मंगला आढाव यांच्यासाठी माझा बळी दिला। कारण त्यांना सर्वेतून कळलं की ही गोष्ट आपल्याला जड जाणार आहे, ती म्हणजे हर्षदा प्रवीण पवार। याच्यामध्ये दिनकर आढाव यांनी माझी जात काढलेली आहे। याचा माझ्याकडे सदळ पुरावा आहे की त्यांनी माझी जात काढलेली आहे। माझी जात सोनार आहे। सोनाराला जर जात काढून तुम्ही पुढे आणणार असाल आणि मग सगळ्या सोनारांना सांगण्यात येतं की या माणसाला कोणीच मतदान करायचं नाही, ती म्हणजे दिनकर आढाव। जर जात काढून तुम्ही पुढे येणार असाल तर तुम्ही जातीवान लोक आहात हे मी समजून घेईल आणि जातीवाचक विधान करून तुम्ही चूक केलेली आहे। पूर्ण सोनार समाजाने ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि सगळ्या OBC लोकांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची। तुमचा मराठा समाज 7,000 आहे, पण OBC आणि पूर्ण जर बघितलं तर 46,000 7,000 गेल्यावर किती उरतात? 39,000। मग 39,000 व्यक्तींनी काय निर्णय घ्यायचा हे तुमच्या हातात आहे पूर्णपणे। आज आम्ही निष्ठावंतपणे इतके वर्ष प्रभागात काम केलं, बीजेपीचं काम केलं। आमच्यासारखे गणपती उत्सव लोकांना सहकार्य करणं, कोविड काळात माझ्या पतींनी एकूण एक रुग्णाला मदत पोहोचवणं हे आम्ही केलं। हा गणेश गडक त्यावेळेस होता का? तुम्ही तुमचं साठलोट करण्यासाठी दुसऱ्याला बळी पाडतात, हे कोणतं राजकारण? आता याच्या आतमध्ये तुमचं नोंद लिहून घेतात, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? या नोंदीवर 2 दिवसांनी उत्तर देणार, तोपर्यंत आम्ही काय करायचं? तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलेलं आहे? आम्ही ते लिहून घेतल्यात आमच्या काय नोंदी आहेत त्या, आणि ते सांगितलं की 2 दिवसांनी आम्ही कळू। 2 दिवसांनी काय कळणार? हातातून सगळी वेळ गेल्यावर त्याच्यामधनं काय मिळणार आहे तुम्हाला? ही सहानुभूती आम्हाला नको। दुसरी सहानुभूती काय येणार? तुम्ही करणार आहे का? आता सगळ्या निवडणुका कॅन्सल करा। आता नाशिकची निवडणूकच कॅन्सल करा, कारण नाशिक मध्ये पूर्णपणे बीजेपीला प्रतिसाद मिळणार नाहीये हे सांगण्यात येतं। मी तर स्वतः दावेदार आहे याची की याला बीजेपीला मतदान होणारच नाही यावेळेस। एवढं होऊन देखील तुमची भूमिका काय असणार? ही पण भूमिका तटस्थ आहे। असलं घाणेरडं राजकारण करण्याची इच्छाच राहिलेली नाही। 25 वर्षापासून माझे पती हे सेवेकरी आहे, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी पुढे आलेले आहे। हे असं राजकारण असेल तर राजकारण करण्याची गरजच नाही। राज्य करण्यासाठी करण्यात आलेलं कारण म्हणजे राजकारण आहे, घाणेरडं राजकारण। हे उदाहरण देता आम्ही आमच्या घरातून फॉर्म भरले आणि तुमच्या घरातून फॉर्म करले, हे आम्हाला सांगून काय करतात तुम्ही? असं दाखवलं की आम्हाला पण नाकारलं। तुम्हाला नाकारलं नाही, ही तुमची शाळा आहे। ही शाळा आहे ना, ही शाळा आहे का शिक्षकाला नाही शिकवायची? मी शिक्षक आहे, शिक्षकाला नाही शिकवायची की शाळा कशी करायची? जबाबदार आहे। 25 वर्ष काँग्रेसमध्ये सत्ता भोगून बीजेपीत येणाऱ्या माणसाला तुम्ही अशा प्रकारे ट्रीटमेंट देतात, लाचार आहे तुम्ही। कोणणार सांगते लाचार आहे तुम्ही? कोणाला यायचं इथपर्यंत यायचं, कसं करायचं, कोणत्या प्रकारे पोहोचायचं ना पोहोचा। फक्त गणेश गडक कोण आहे याचं उत्तर आम्हाला पाहिजे। तो आमच्यापेक्षा भारी की आम्ही त्याच्यापेक्षा भारी, याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। लावून बोटाला शाही, भक्कम होईल लोकशाही। नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा। मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत। जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया। कर मतदान सांगतंय संविधान। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26। चला तर मग मतदान करूया। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।